खाली बसायचं आणि थोडंसं अंतर ठेवायचं सीमारेषेच्या जवळ उभं न राहता. धन्यवाद सिद्धेश. डेगवे प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या या स्पर्धेचं सुरू होतोय. अंतिम सामना. कोदंड सेना नाणेफेक जिंकतोय. प्रथम करेल तो फलंदाजी. दुसऱ्या बाजूला विसोटी 11 आताच मिळालेला विजय, उंचावलेला आत्मविश्वास. सामना असेल तो 3 षटकांचा. शेवटचा अंतिम सामना, मेगा फायनल या अध्यायाचा अंतिम चरण सुरू होतोय. पहिलं षटक ओमकार वराडकर. पहिल्याच बॉलला मोठा फटका खेळावा हा प्रयत्न. फटका थोडासा फसतोय. डिक्लेअर झोन. एका धावेने खातं उघडतोय वैयक्तिक योगेश आणि संघ कोदंड सेना. येतोय की काय पहिला षटकार फायनलचा. येतोय फायनलचा पहिला षटकार. सात धावा धावफलकावर पहिले 2 चेंडू समाप्त होत आहेत. मेगा फायनल डीपीएलसी. पुन्हा एकदा यावेळी मात्र झेलची संधी हुकते. एक धाव सहज पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतो यशस्वी. धावफलक 2 धावांनी पोहोचतोय. 9 धावा. 3 चेंडूची समाप्ती होते. बिनबाद 9 धावा. कोदंड सेना पहिला संघ जो पोहोचला फायनलला. त्यानंतर विसोटी 11 त्यांच्या पाठोपाठ. आणि सुरू असलेला हा शेवटचा सामना या स्पर्धेचा. एक जोखमीची धाव या दरम्यान मागणी ठरते की काय. डायरेक्ट हिट. परंतु पोहोचतोय सुरक्षित. एका धावेने धावफलक पोहोचतोय तो 10 धावांवर. पेपेडके क्षेत्रात रक्षक तैनात. यावेळीच पुन्हा एकदा चूक होते. झेल सुटतोय. एक धाव येते. ही एक धाव देखील तुम्हाला महागडी ठरू शकते दुसऱ्या डावात. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या 11 धावा बिनबाद. कोदंड सेना 11 विदाउट लॉस. लास्ट बॉल टू गो. वाईटचा येतोय इशारा. अवांतर एक धाव. 12 पर्यंत पोहोचतोय संघ कोदंड सेना. पहिल्या षटकातील एक शेवटचा बॉल शिल्लक. येतोय 2 धावांचा इशारा. पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्या 14 बिनबाद 14. कोदंड सेना पहिलं षटक समाप्त होतोय. ग्रेट ग्रँड फिनाले मैदानावरती याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. तो शेवटचा सामना मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूने पाहिलं तर कोदंड सेना आणि दुसऱ्या बाजूने विसोटी 11 क्रिकेट संघ. प्रकाश देसाईच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये गणेश देसाई यांच्याकडून. धनेश देसाई यांच्याकडून गोलंदाज हर्ष देसाई. पहिला चेंडू आखू टप्प्या चेंडू त्याच्यावरती शॉर्टम पुल. ब्युटिफुल वंडरफुल सक्सेसफुल डीपीएल 6.
षटकार आलाय मैदानात. टाळ्यांचा आवाज करून देणारी कामगिरी मैदानात होऊ लागली आहे. परिणाम काही असला तरी चालेल, परंतु स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायचा असतो. 20 धावा. पुन्हा एकदा कुटप्प्या चेंडू लोंगांचं क्षेत्र, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, झेल खाली, झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. यावेळी खेळ समाप्त होतो योगेशचा, कारण यापूर्वीच्या चेंडूवर जो षटकार ठोकला त्या षटकाराला कुठेतरी लगाम लावणारी कामगिरी मैदानात. आणि न्यू बॅटर अगदी सकाळच्या सत्रापासून यत्र तत्र सर्वत्र ज्याची कामगिरी चांगली राहिली आहे, वरचा दर्जा सिद्ध करणारी कामगिरी, स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी ज्या खेळाडूची राहिली आहे, तो ऋषी देसाई मैदानात ऑन स्ट्राईक. स्ट्राईक एंडवरती ऋषी, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रकाश देसाई. चांगली कामगिरी मैदानात. पहिला चेंडू फेस करण्यासाठी हर्ष देसाई. गोलंदाज आक्रमणावर नोचा इशारा पंचांकडून आणि त्याच्यावरती शॉट ऑन पोल, परंतु चेंडूचा प्रवास थेट फरार झालाय. अगदी सीमारेषा पार झालाय चेंडू. नो प्लस षटकार. 7 धावा प्लस केल्या जाणार आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला धाडसी निर्णय, प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कोदंड क्रिकेट संघाचा यशस्वी झाल्यासारखा वाटू लागलाय. फ्रीडची नामी संधी, एक मनमुराद फटका खेळण्याची संधी आहे ऋषी सारख्या फलंदाजाला. यावेळी फ्रीडचा चेंडू आहे, धावा धावून घेतल्या जातील. जरी झेल टिपला तरी फलंदाज बाद नसणार आहे, परंतु प्रॉपर कलेक्शन झालंय. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रकाश देसाई बॅक टू दी पॅव्हलियन. गडी बाद होतोय. वातावरण गरमागरमीचं आहे, कोणतरी कोणावर भारी पडणार आहे, परंतु यावेळी कोदंड सेना असणार आहे की विजोटी 11 या चमचमत्या क्रिस्टल करंडकावरती नाव कोरायचे आहे. आणि त्यासाठी एकूण 6 संघ मालकांनी हे स्वप्न पाहिलं, परंतु हे 2 संघ मालक मेगा फायनल सामन्यामध्ये आपापल्या नावाची पानं लावताना पाहायला मिळत आहेत. कोण कोणावर भारी ठरणार आहे, कोण बनणार आहे हकदार, कोण बनणार आहे दावेदार, कोण बनणार आहे शिलेदार. मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर दीपेश कामत. स्ट्रायकिंग एंडला ऋषी. यावेळी सुरेख फटका मैदानात तर आलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, झेल टिपला जातोय. एक तेरी तो दुजी मेरी. मैदानावरती गणित चालू आहे. चला नवीन फलंदाज लवकर चला, कारण विसोटी 11 क्रिकेट संघाला देखील यानंतर फलंदाजी करायची आहे. त्यामुळे मित्रांनो थोडं सहकार्य करूया, सामना फास्ट घेऊया. नवीन फलंदाज मैदानात प्रसाद देसाई. ऑन स्ट्राईक सज्ज होतील प्रसाद देसाई. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वातावरण गरमागरमीचं आहे. पराक्रम करावे लागणार आहेत आणि पराक्रमांची नशा असलेली तलवार कधीच गंजत नाही. इनसाइड आउटचा एक क्रॅकिंग शॉट मैदानात. सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा वापर देखील केला गेलाय आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 30 धावा, 3 गडी बाद, 30. एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गडगडाट, आसमंत निनादून टाकणाऱ्या ह्या वाजणाऱ्या टाळ्या, ही खासियत DPL 2026 5व्या पर्वाची राहिली आहे. टाळ्या वाजवून पैसा नाही मिळत, परंतु मित्रांनो आनंद जरूर मिळतो आणि तो पैशात मोजता येत नाही. यावेळी थोडासा मिसटॅमिट. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तर चेंडूवर ताबा मिळवून फेक करतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद, 31 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 हानामारीचा स्लॉगचं षटक. अंतरिम 6 चेंडू बाकी असणार आहेत. संयम ठेवावा लागणार आहे. संयम ठेवा, हेही दिवस जातील आणि जे तुमच्यावर आज हसतायत ते उद्या सकाळी तुमच्याकडे पाहतच राहतील. त्यामुळे तुमचं संयम आणि सातत्य असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पाण्याचा पडणारा थेंब देखील आपलं सातत्य सोडत नाही. भल्या मोठ्या दगडाला छेदण्याची ताकद तो एक पाण्याचा थेंब ठेवत असतो. त्यामुळे तुमचं सातत्य खूप महत्वाचं असणार आहे. गोलंदाज अमित देसाई
दीपेशच्या षटकार हॅट्रिक साठी रोहित कलचावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि 6 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच पैशांचा पाऊस पडणार आहे, कारण आपलेच खेळाडू या एकाच गावातील खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी जे संपूर्ण सिंधुदुर्ग गोमंतक भूमीमध्ये प्रवेश करत असतात ना, तेच खेळाडू आज घरच्या मैदानावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. कोण कोणावर भारी ठरणार आहे, कोणाचे स्टेटस लागणार आहेत, कोण त्याला लाईक करणार आहे, कोण व्ह्यूज करणार आहेत. यावेळी क्रॅकिंग शॉट मैदानावर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू रोलिंग 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 ओव्हर द रोप आलाय. ब्रँडेड डीपीएल चा चौकार मैदानात थरार होऊ लागलाय. कधी फलंदाज बोलबाला तर गोलंदाजांचा वर चष्मा. कोण कोणावर भारी ठरणार आहे, करंडकावरती नाव कोरायचं आहे, 5व्या पर्वाचं हकदार बनायचं आहे, दावेदार बनायचं आहे, शिलेदार बनवायचं आहे, वाजत गाजत आपली ट्रॉफी आपल्या घरापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी ही झुंज आहे. यावेळी शर्तीचे प्रयत्न, बऱ्याच वेळानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर निर्धाव चेंडू आलाय मैदानात. एका बाजूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. घेतलेला निर्णय मी तर बोलेन यशस्वी ठरलाय, कारण शेवटचा सामना आहे, सूर्य अस्ताला चाललाय आणि त्यावेळी घेतलेला निर्णय यशस्वी ठरला. पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाज अमित देसाईने वापसी करायला सुरुवात केली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. बॅटर फलंदाज प्रसाद देसाई बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज रुपेश मैदानात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. दीपेश कामत आजच्या दिवसातला कोदंड सेना क्रिकेट संघाचा हुकुमाचा एक्का. ओरपी चेंडू अगदी बॅटच्या स्टिकर एरियाकडे. मिस टाइम स्ट्रोक मैदानात. क्षेत्ररक्षक झेल खाली आले, झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. जी विकेट सॅक्रिफाईस केली होती ना, कुठेतरी अंगलट आली आहे का? शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. स्वतः संघ मालक रतिकेश मैदानात दाखल. आणि ज्या वेळी मैदानात मालक येतात आणि यावेळी पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती. 37, 5 गडी बाद, 37 धावा. मैदानात लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. किती धावांचं ध्येय असणार आहे? टार्गेट डिसाइडेड बॉल. या चेंडूवर कारंजा उडालाय. हर्षद झेल टिपतोय. शेवटच्या चेंडूवर आली आहे विकेट. सांघिक धावफलक स्थिरवलंय 37 धावांवरती. 18 चेंडू 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार आहे? कोण ठरणार आहे विजेता संघ, कोण असणार आहे रनर अप, याची सर्व चित्र येणारे 18 चेंडू आपल्याला स्पष्ट करून देणार आहेत. येणाऱ्या 18 चेंडूत कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाणार आहे, धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणार आवाज मॅन फ्रॉम दोडामार्ग कळणे, व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सिद्धू परब.
मैदान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रहार, बूम। पलटवार का इंतजार था और पलटवार हो चुका है। दबाव, प्रेशर क्रिएट करते हुए प्रतीक देसाई अलग सोच के साथ आए हैं मैदान के भीतर। ये धीमी गति की गेंद, थोड़ी सी उंगलियां फेरी थी, लेग कटर डालने की कोशिश और बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन। और कोदंड सेना की बात की जाए तो अच्छी फील्डिंग का प्रदर्शन अब तक हुआ है और कोदंड सेना के फैंस सुबह से मैदान के ऊपर अपनी हाजिरी लगाए हुए हैं। दूसरी तरफ विसोटी 11 के फैन फॉलोअर सपोर्टर्स जी जान से सपोर्ट कर रहे हैं। किसके सपोर्टर्स का रहना शुभ साबित होगा अपने टीम के लिए। ओ, ये स्टाइल में रोकने की कोशिश वहां पे प्रसाद जिन्हें दीपेश थोड़े से फंबल होते हुए और सिंगल के साथ पफ की जगह 2 रन के साथ रण संख्या आगे बढ़ती हुई 10 रन अब तक रिक्वायर्ड रन के रन रेट के हिसाब से। यह अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद, पता था बैकफुट पंच करने वाले हैं, बैकफुट पे आके शायद वो पुल करने वाले हैं तो फॉलो किया वहां पे। गेंद टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी कम उछाल लेती हुई निकली है। गजब का क्रिकेट है, बढ़िया क्रिकेट है। एक तरफ आग है और इस बार मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात है वहां पे और अच्छे फील्डिंग का प्रदर्शन। कोदंड सेना की बात यही रही है, सुबह से हमने अच्छी फील्डिंग का प्रदर्शन किसी टीम से देखा है, कोई गलतियां ना करते हुए, तो पहले नंबर पर है कोदंड सेना। लेकिन अगर गेंदबाजी अतिरिक्त रनों का हिसाब लगाया जाए तो अश्वेक स्पोर्ट्स इन्होंने बहुत ही कम अतिरिक्त रन खर्च किए हैं। इस बीच ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड के ऊपर 11 रन, 1-1, लॉस ऑफ नन आफ्टर कंप्लीशन ऑफ 1। चला ऋषी, सगळ्यांनी टीम मीटिंग करायची गरज नाहीये मित्रांनो, धन्यवाद। कोदंड सेनेच्या संघाचे कर्णधाराचे देखील खूप खूप आभार, कारण कोणताही वेळ मध्ये अतिरिक्त खर्च केला जात नाहीये। खरं तरी क्रिकेट मधली स्ट्रॅटेजी जी असते ओ, 1 बाउंस, सीमा रेखा पार, 4-4-4। सर्वेश के बल्ले से निकलता हुआ ये चौका और एक महत्वपूर्ण ओवर के लिए ऐन मौके पर प्रसाद से उम्मीदें जरूर है। प्रसाद में काबिलियत है, उभर के आना पड़ेगा इस मुकाबले में। हेलो, इसी की चर्चा हो रही थी। ओ, एक तेरी तो दूसरी मेरी, प्रसाद यू ब्यूटी। हेलो हेलो, प्रसाद ने कमबैक किया है, अपने टीम को मुकाबले में रखा है, फाइनल में रखा है। हालांकि
प्रसाद के कारनामे अब तक जो है वो एक साइड में है और ये ओवर, ये विकेट एक साइड में। बढ़िया गेंद, लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट। गेंदबाजी टिप्पा सही गिरा था, लेकिन लेग स्टिक छोड़ के गेंद निकलती हुई और सूरज गायब होता हुआ वो कल सुबह देखने को मिलेगा। फुल टॉस, मौका मौका मौका, कुछ तो हुआ है, कुछ तो हुआ है, कुछ तो हुआ है मैदान पर। अंपायर डिसीजन डिक्लेयर, अंपायर डिसीजन रन, 1 रन। एक पल के लिए विसोटी 11 की धड़कनें तेज हो गई थी, वो अब थोड़ी सी शांत। प्रसाद प्रसाद प्रसाद, रोका है प्रसाद ने पहले गेंद के ऊपर चौका खर्च करने के बाद बढ़िया कमबैक करवाया है। बढ़िया गेंदबाजी, लेकिन विसोटी 11 आसानी से हार मानने वाली है नहीं। हो प्रसाद एक ही नाम के चर्चा है जिसका नाम है प्रसाद देसाई। पिछले मुकाबले तक के कारनामे भुला दिए हैं। विसोटी 11 जब तक प्रतीक देसाई है तब तक मुमकिन है। हो गेंद निकली है ऑफ स्टिक से बहुत बार। पंजाब टू हरियाणा, ये बढ़िया गेंद, जो गेंदे सही ट्रैक पे आई है प्रसाद की, उस गेंदों के ऊपर बड़ा शॉट लगाना उतना आसान हुआ नहीं है। और 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन, 22, 6 गेंदे, 16 रनों की जरूरत। कुछ भी हो सकता है, मुकाबला 50-50। अब काबिलियत का और ताकत का खेल बचा है, तकदीर का भी खेल बचा है। हर्षद पड़वड़ 2 छक्के, 2000 रुपए का इनाम। पहली गेंद, मौका, जी नहीं, चली गई गेंद, 6 रनों के लिए। हर्षद के बल्ले से निकलता हुआ क्रैकिंग शॉट, कोदंड सेना का खेमा शांत होता हुआ। 5 गेंदे, 10 रनों की जरूरत। नो कमेंट्स वाली गेंदबाजी है ये नो बॉल का इशारा, फ्री हिट का मौका। और फाइनल के मुकाबले में ऐसी गलतियां करना बहुत महंगा पड़ सकता है। यह अच्छी गेंद थी, ये सोच समझ के डाली हुई गेंद थी। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ इक्वेशन, 4 गेंदे, 8 रनों की जरूरत। 4 गेंदे और 8 रनों की जरूरत।
मुकाबला खत्म हुआ नहीं है। हो किसी ने प्रयास किया ही नहीं है। नो बॉल का इशारा। ओहो, गलती गलती, बार बार गलती। ओ स्टेपिंग। छह गेंदे 16 रन, यहां से मुकाबले का मोड़ ही बदल चुका है। मुकाबला खत्म। विसोटी 11 चैंपियन ऑफ द टूर्नामेंट।